हॅलो स्टुडंट, आपण पेपर 2 मधला लॉजिक गेट्स हा चॅप्टर शिकत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण बेसिक गेट्स आणि त्याचे लॉजिक गेट्सचे जे काही टाईप्स आहेत, बेसिक गेट्स आणि डिराइव्ह गेट्स, हे पाहिलेले आहेत. त्यापैकी बेसिक गेट्समध्ये ऑर गेट, त्याचे जे काही टाईप्स आहेत बेसिक गेट्सचे, ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट, यापैकी आपण ऑर गेट हा टॉपिक कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे अँड गेट. तर आता आपण पाहूयात अँड गेट. तर अँड गेट म्हणजे काय? तर अँड गेट म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक टर्म लक्षात आली पाहिजे की मल्टिप्लिकेशन. हा जो काही अँड गेट आहे हा मल्टिप्लिकेशन करतो. ही बेसिक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की अँड गेट म्हटलं की मल्टिप्लिकेशन. अँड गेट काय करतो? तर मल्टिप्लिकेशन करतो. ही एक बेसिक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तर ह्याचं लॉजिक जर पाहिलं आपण, आपल्याला नेहमी कोणतेही गेट पाहताना आपल्याला 4 गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्याचं लॉजिक, त्यानंतर त्याचा सिम्बॉल, बुलियन इक्वेशन आणि त्याचा ट्रूथ टेबल. तर आपण सगळ्यात एक एक करून 4ही गोष्टी पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा सिम्बॉल पाहूयात. अँड गेटचा सिम्बॉल. त्या अँड गेटचा सिम्बॉल अशा प्रकारे आहे बघा. हा आहे अँड गेटचा सिम्बॉल. आपण असं कन्सिडर करूयात की ए इनपुट आहे आणि बी इनपुट आहेत, म्हणजे याला 2 इनपुट्स आहेत आणि एक आउटपुट आहे. आपण लॉजिक गेटची डेफिनेशन पाहतानाच आपल्याला समजलं की कोणताही लॉजिक गेट असू द्या, त्याला इनपुट्स काय असतात? एक किंवा एकपेक्षा जास्त त्याला इनपुट असू शकतात, मेनी इनपुट्स असू शकतात. मात्र आउटपुट जे आहे ते किती असू शकतं? फक्त आणि फक्त एकच आउटपुट असू शकतं. तर ही बेसिक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण असं कन्सिडर केलं की या ठिकाणी 2च इनपुट आहेत आणि किती, त्यांचं नाव काय आहे? ए इनपुट आणि बी इनपुट, आणि वाय हे त्याचं काय आहे? आउटपुट आहे. आपण असं कन्सिडर केलेलं आहे. तर यावरून याचं बुलियन इक्वेशन काय होतं बघा. बुलियन इक्वेशन. बुलियन इक्वेशन म्हणजे काय? त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन काय असेल अँड गेटचं? तर आपण मगाशीच म्हटलं की अँड गेट म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवायचं? त्याचं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय? अँड गेट काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो. कुणाची? तर इनपुट्समध्ये जे काय इनपुट आहेत त्यांची काय करतो? तो मल्टिप्लिकेशन. म्हणून बुलियन इक्वेशन काय होईल? वाय इज इक्वल टू ए इंटू बी. ठीक आहे. ए इंटू बी हे काय झालं त्याचं, किंवा ए डॉट. आता जो काय अँड गेट आहे त्याला डॉटने दर्शवतात, म्हणजे जे इनपुट आहे ते काय दर्शवतात? डॉटने दर्शवतात. ही बेसिक गोष्ट एक लक्षात ठेवा. वाय इज इक्वल टू ए इंटू बी हे त्याचं झालं बुलियन इक्वेशन. तिसरं आहे लॉजिक. लॉजिक. आता लॉजिक काय होईल बघा. लॉजिक काय आहे बघा, डायग्रॅममध्ये आपण सिम्बॉलमध्ये बघूयात की तो काय करतो? ए आणि बीचं काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो. तर आपण त्याला काय म्हणू शकतो? लॉजिक. लॉजिक आपण कसं करत होतो? ऑरचं लॉजिक काय होतं? इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन वाय इज ट्रू. ए, 2 इनपुटपैकी ए किंवा बी दोघे पण कसे असतील? जर आपण असं करूयात, एक थोडासा चेंज करूयात. या ठिकाणी आपण लॉजिक घ्यायच्या अगोदर काय करूयात? ट्रूथ टेबल घेऊयात. म्हणजे तुम्हाला लॉजिक काढणं सोपं जाईल. ठीक आहे. म्हणजे पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. आपण काय करूयात? या ठिकाणी ट्रूथ टेबल घेऊयात. ठीक आहे. आणि ह्या ट्रूथ टेबलवरनं आपण मग लॉजिक लिहू शकतो. तर बघा, आता ट्रूथ टेबल कशावरनं लिहायचा? तर इथे तुम्हाला बुलियन इक्वेशन माहिती पाहिजे. बुलियन इक्वेशन काय? वाय इज इक्वल टू ए इंटू बी. आणि बुलियन इक्वेशन माहीत करण्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे? बेसिक गोष्ट. अँड गेट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे 2 इनपुटचा काय करतो? तो मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी जर 3 इनपुट असतं तर इथे काय झालं असतं? 3 इनपुटचा सिम्बॉल काढला असता, म्हणजे या ठिकाणी काय आला असता? इथे एक सी आला असता. आलं का लक्षात? आणि इथे जर सी असता तर मग इथे काय आला असता? वाय इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. आलं लक्षात? तर अशा प्रकारे त्याचं बुलियन इक्वेशन चेंज झालं असतं. मात्र आपण फक्त 2च इनपुट घेतलेलं आहे म्हणून ए इंटू बी. आता ट्रूथ टेबल काय दाखवतो? तर ट्रूथ टेबल काय दाखवतो? इनपुट आणि आउटपुट दाखवतो. मग ए आणि बी हे काय आहेत? इनपुट्स. एक आपल्याला टेबल ड्रॉ करायचं आहे. आणि वाय हे काय आहे? आउटपुट. नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती होतील? इनपुट्सच्या 0 0 किंवा 0 1 असू शकतं, किंवा इनपुट हे 1 0 असू शकतं, किंवा 1 1 म्हणजे दोघंही 1 असू शकतात, दोघंही 0 असू शकतात, दोघांपैकी एक कोणतरी 1 असू शकतो. आलं का लक्षात? एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत. मग 0 0साठी
आपण बुलियन इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकूयात. बुलियन इक्वेशन काय आहे? वाय इज इक्वल टू ए इंटू बी. व्हॅल्यू टाकूयात. वाय इज इक्वल टू ए इंटू बी. याच्यामध्ये एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे. 0 गुणिले 0 उत्तर काय येईल? 0. लिहून टाकूयात आपण या ठिकाणी 0. ठीक आहे, बघा 0 ए 0 आणि बी 0 आहे, त्यावेळेस काय आला? वाय 0 आला. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशनमध्ये काय दिसतं तुम्हाला? ए 0 आहे आणि बी 1 आहे. ए 0 आणि बी 1. वाय इज इक्वल टू ए डॉट बी. या ठिकाणी आपण काय केला लागला? ए 0 बी 1. ॲन्सर काय येईल? 0 इंटू 1. ॲन्सर येईल 0. त्याचप्रमाणे पुढचं इक्वेशन, हे उत्तर लिहून टाका. उत्तर याचं पण काय आलं? 0. आता इथं आपल्याला प्रत्येक वेळेस करण्याची गरज नाही. इथं बघा 1 इंटू 0. ॲन्सर काय येईल? दोघांचा गुणाकार काय येईल? ह्याचा आणि ह्याचा. मी दुसरा पेन घेतो मी तुम्हाला हायलाईट करायला. ह्या इनपुटचा आणि ह्या इनपुटचा म्हणजे 1 इंटू 0. ॲन्सर काय येईल? 0. कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यानंतर ॲन्सर 0च येतं. शेवटचं उत्तर काय येईल मात्र? 1 इंटू 1. ॲन्सर काय येईल? 1. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रूथ टेबल पण समजला. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ट्रूथ टेबलवरनं काय करू शकतो? लॉजिक लिहू शकतो. याच्यावरनं आपण किती लॉजिक तयार करू शकतो? बघा वेन ए इज 0 अँड बी इज 0. या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? बघा ह्या इक्वेशनकडे बघून, ठीक आहे, पिंक घेऊया. ठीक आहे, वेन ए इज 0 अँड बी इज 0, दोघे पण काय असतील? 0 असतील. तर आउटपुट काय येईल? देन वाय इज 0. अशा प्रकारे आपण त्याचं एक लॉजिक करू शकतो. किंवा व्हेन ए इज 1 अँड बी इज 1. दोन अँड का म्हणतोय मी? तर ए हा 1 पाहिजे आणि बी पण 1 पाहिजे, ऑर नाही. किंवा जर टाकला शब्द तर अर्थ कसा होतो? की ए जर 1 असेल किंवा बी इज 1 असेल, म्हणजे दोघांपैकी एक जर 1 असेल तर आउटपुट 1. असं नाही. ए इज 1 अँड बी इज 1 देन वाय इज 1. बरोबर? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? आता याला ट्रू अँड फॉल्समध्ये करू शकतो आपण. ठीक आहे, लॉजिक काय लिहू शकतो मग आपण? इफ ए इज ट्रू, आपण शेवटच्या लाईनला कन्सिडर करूया 1-1ला. ठीक आहे, इफ ए इज ट्रू म्हणजे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, ट्रू म्हणजे तुम्ही त्याला तिथं काय म्हणू शकता? हाय म्हणू शकता, 1 म्हणू शकता किंवा ट्रू म्हणू शकता. ठीक आहे, व्हेन ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, देन y is true. हे स्टेटमेंट झालं. स्टेटमेंट म्हणजे काय? आपलं जे काही गेट आहे त्या गेटचं एक स्टेटमेंट झालं आणि त्याला आपण काय म्हणू शकतो? लॉजिक म्हणू शकतो. त्या गेटचं लॉजिक. मग त्या गेटचं लॉजिक काय आहे? इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू. ए पण ट्रू पाहिजे म्हणजे काय पाहिजे? हाय पाहिजे, म्हणजेच काय पाहिजे? 1 पाहिजे. इफ ए इज ट्रू म्हणजे ए इज 1 अँड बी इज 1 देन वाय इज 1. त्याला आपण फक्त ट्रू आणि फॉल्स या पॅटर्नमध्ये लिहिलेलं आहे. समजले सगळ्यांना लॉजिक? तर कोणताही गेट ज्यावेळेस तुम्हाला विचारला जाईल त्यावेळेस या चारही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. त्याचा सिम्बॉल महत्त्वाचा आहे, त्यानंतर त्याचं बुलियन इक्वेशनवरनं आपण काय काढल्या? त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ केला. ट्रूथ टेबल ड्रॉ केल्याच्यानंतर त्याच्यावरून आपण काय त्याचं लिहू शकतो? लॉजिक लिहू शकतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही गेट असेल त्या गेटला समजून घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं फक्त की ऑर गेट जसं ॲडिशन करतो, तर अँड गेट काय करतो? तर मल्टिप्लिकेशन करतो. इतकी बेसिक गोष्ट जरी लक्षात ठेवली आणि त्याचा सिम्बॉल लक्षात ठेवला की ॲटोमॅटिकली खाली तुम्ही सगळं बुलियन इक्वेशन त्याच्यावरनं तुम्हाला लिहिता येतं. ॲडिशन म्हणजे ए प्लस बी आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? ए इंटू बी. एवढं बुलियन इक्वेशन लक्षात राहिलं की त्याच्यावरून तुम्ही ट्रूथ टेबल लिहू शकता आणि ट्रूथ टेबलवरनं तुम्ही त्याचं लॉजिक लिहू शकता. आले लक्षात? आता हे झालं डिजिटल पॅटर्नमध्ये. आता जर यालाच आपल्याला काय करायचं असेल, एक सिम्पल सर्किटमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं झालं, ठीक आहे, आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. आता यालाच आपण काय केलं, एखाद्या सिम्पल सर्किटमध्ये आपल्याला जर बनवायचा झाला, कोणता गेट? अँड गेट. अँड गेटला आपल्याला एखाद्या सिम्पल सर्किटमध्ये जर बनवायचं झालं तर आपण त्याला कसा ड्रॉ करू शकतो? बघा या प्रकारे.
स्विचेस थ्रू आपण त्या सर्किटला बनवणार. कारण आपण असं म्हटलं होतं की लॉजिक गेट जो आहे तो आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो, कन्स्ट्रक्ट करू शकतो बाय युजिंग स्विचेस, रिलेज, ट्रान्झिस्टर्स. तर इथे आपण काय केलेलं आहे, इथे स्विचेस यूज केलेला आहे. आणि आउटपुट जे आहे वाय ते काय दाखवलेलं इथे एका LED दाखवलेलं आहे. इथे इनपुट घेतलेलं आपण ए आणि बी, म्हणजे इनपुट म्हणजे काय स्विचेस घेतलेले आहेत आणि इथे आपण व्होल्टेज जोडलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यावरला आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायला लागेल. ठीक आहे. तर याचं ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करूयात. त्याच्या नंबर ऑफ पॉसिबिलिटीज म्हणजे काय, इनपुट इथे इनपुट म्हणजे काय स्विचेस आहेत आणि स्विचेसच्या पॉसिबिलिटी काय असू शकतात, एकतर स्विच ऑन असू शकतो किंवा इथे स्विच क्लोज असू शकतो किंवा ओपन असू शकतो. आले लक्षात. तर आपण आता क्लोज आणि ओपन या मोडमध्ये आपण स्विचेसचा एक ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. या ठिकाणी खालच्या बाजूला घेतो मी ए इनपुट आणि बी इनपुट, वाय हे काय आहे आउटपुट आहे. ठीक आहे. आपण 0 0 ज्याप्रमाणे घेतलं होतं तसं आपण काय करूयात, ओपन ओपन 0 म्हणजे आपण त्याला ओपन कन्सिडर करूयात. पुन्हा काय होता 0 1 होता म्हणजे काय ओपन क्लोज, 1 म्हणजे क्लोज इथं कन्सिडर करूयात. पुन्हा काय इकडे इथे 1 0 म्हणजे काय क्लोज ओपन आणि नंतर काय येतं 1 1 म्हणजे काय क्लोज आणि क्लोज. ठीक आहे. आता याचं आउटपुट आपण बघूयात. LEDचं आउटपुट काय येते. हे घेतले आपण स्विचेस, ए बी स्विचेस घेतले. एक तर ओपन ओपन असू शकतं, ओपन क्लोज, क्लोज ओपन किंवा क्लोज क्लोज. ठीक आहे. तर आता आपण एक एक पॅटर्न चेक करत जाऊया. तर पहिल्यांदा बघा, पहिल्या ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला दिसतं की ए हा ओपन आहे आणि बी ओपन आहे. ठीक आहे. डायग्राममध्ये पण तसंच दाखवलेलं आहे, ए ओपन आणि बी ओपन. जर ए ओपन असेल, या ठिकाणी ओपनच आहे ए आणि बी पण ओपन आहे. ओपन म्हणजे तुमचा स्विच ऑफ आहे त्या पद्धतीने. जर ऑफ असेल तर इथून जर म्हणजे ओपनच जर असेल तर या ठिकाणी करंट येईल, इथपर्यंतच येईल, इथून पुढे पास होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा LED ऑन होणार नाही. सर्किट कंप्लीट होईल का नाही. जो करंट फ्लो व्हायला पाहिजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह थ्रू द लोड, म्हणजे लोड इथं काय आहे तुमचा LED, तर LED थ्रू तुमचा करंट फ्लो होणार नाही. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी तुमचा करंट फ्लो न झाल्यामुळं तुमचा LED काय असेल या ठिकाणी ऑफ. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढची आपण एक बाजू समजून घेऊयात. ठीक आहे. पुढचं काय आहे बघा, पुढची पॉसिबिलिटी ओपन आणि क्लोज म्हणजे काय, ए ओपन आणि बी क्लोज आहे. ए ओपन बी क्लोज, ए ओपन ठेवला, बीला काय आपण या ठिकाणी क्लोज केला. ठीक आहे. रेड पेननी करू का. ठीक आहे. रेड पेनने आपण या ठिकाणी क्लोज केलं. ठीक आहे. बाबा बी आपला क्लोज झाला. तर बी क्लोज झाला पण करंट मात्र पुन्हा कुठपर्यंत आलाय, ए पर्यंतच आलाय. ए पासून पुढे जाऊ शकत नाही कारण ए काय आहे ओपन स्विच आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी सर्किट कंप्लीट होत नाही, LED तुमचा ऑन होत नाही, म्हणजे LED तुमचं काय आहे या ठिकाणी पुन्हा ऑफ. त्याचप्रमाणे पुढे काय आहे, पुढची पॉसिबिलिटी आता ए क्लोज आणि बी ओपन. ठीक आहे. इथे आपण बीला ओपन केला आणि एला काय केला आता क्लोज. एला जर क्लोज केला, ठीक आहे, एला क्लोज केला, बीला ओपन ठेवला तर काय होईल, आता करंट तुमचा फ्लो व्हायला सुरुवात होईल, इथपर्यंत येईल, बी पर्यंत येईल. बी पासून पुढे जाणार नाही कारण बी आपण काय आहे ओपन. त्याच्यामुळे LED इकडं करंट फ्लो होईल का, सर्किट कंप्लीट होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी तुमचा LED पुन्हा काय असेल ऑफ. आता शेवटची स्टेप, शेवटच्या स्टेपमध्ये काय दिसते तुम्हाला, क्लोज क्लोज, ए पण क्लोज आणि बी पण क्लोज, दोघे पण स्विचेस काय आहेत आता क्लोज आहेत. मग दोघे स्विचेस ज्यावेळेस क्लोज असतील म्हणजे ए पण क्लोज आणि बी पण क्लोज, आता मात्र तुमचा करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. बघा इथून करंट फ्लो होईल, LED मधून जाईल आणि पुन्हा एकदा निगेटिव्ह टर्मिनलकडे, म्हणजे सर्किट कंप्लीट झालं, तुमचा LED काय झाला या ठिकाणी ग्लो झाला आणि LED ग्लो झाल्यानंतर आपण त्याला म्हणू शकतो LED काय झाला ऑन झालेला आहे. आता कम्पेअर करा तुमचा हा जो काही ट्रूथ टेबल आहे या ट्रूथ टेबलला आणि बॅक साईडला जो काही ट्रूथ टेबल होता आपला हा, बघा जिथे 0 म्हणजे काय आहे ऑफ आणि 1 म्हणजे काय आहे या ठिकाणी ऑन. 0 0 0 म्हणजे आउटपुट जे आले ते काय आले 0 0 0 0 1 आणि आउटपुट इकडे काय दिसते बघा ऑफ 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 ऑन. समजलंय. म्हणजे अशा ठिकाणी आपण सर्किट कंप्लीट करू शकतो आणि आपण ट्रूथ टेबल पण व्हेरीफाय करून बघितला. म्हणजे हे जे काही आउटपुट आहे हे कोणासारखं आहे, अँड गेट सारखं आहे. म्हणजे आपण जी वरच्या बाजूला डायग्राम ड्रॉ केलेली आहे ही डायग्राम कोणासारखी आहे,
तर अँड गेट सारखी आहे. एक सिम्पल सर्किट आपण त्याचं ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अँड गेट जर बनवायचा झाला सर्किटमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. समजलंय सगळ्यांना? या ठिकाणी अँड गेट हा इथे संपलेला. नेक्स्ट गेट आहे नॉट गेट. तर नॉट गेट बघा, नॉट गेटमध्ये नॉट गेट म्हटलं की एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची. नॉट गेट म्हणजे काय तर इन्व्हर्जन. हा काय करतो? इन्व्हर्जन करतो. तर इन्व्हर्जन म्हणजे काय? झिरोचं काय करतो? 1 आणि 1चं काय करतो? 0. तर याला काय म्हणायचं? इन्व्हर्जन थोडक्यात. ठीक आहे. तर हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की हा काय करतो? इन्व्हर्जन करतो. ठीक आहे. तर आपण त्याचा पहिला सिम्बॉल समजून घेऊयात. सिम्बॉल बघा, सिम्बॉल काय आहे याचा? हा डायोड नाही, हा नॉट गेट आहे बरं का. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. बरेच जण अशी इथे डायोड अशा प्रकारे डायोड काढून ठेवतात. तर हा डायोड नाही आहे, हा काय आहे? सिम्बॉल ऑफ नॉट गेट. या ठिकाणी आपण इनपुट घेतलं, एकच इनपुट असतं याला आणि एकच आउटपुट असतं. एकच इनपुट ज्याचं नाव आहे ए आणि आउटपुट आहे वाय. आपण असं कन्सिडर करूयात इथे ए हा इनपुट आहे आणि वाय हे काय आहे? तुमचं आउटपुट. आता याचा आपण काय करूयात? बुलियन इक्वेशन लिहूयात. बुलियन इक्वेशन म्हणजे काय? त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे बघा. तर मॅथमॅटिकल इक्वेशन आहे याचं वाय इज इक्वल टू, आपण म्हटलं मगाशी काय तो करतोय? इन्व्हर्जन करतोय. म्हणजे एचं काय करील? इन्व्हर्जन करील. तसं अँड गेट काय करतो? ए म्हणजे जे काही इनपुट्स आहेत त्यांचे काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे ए इंटू बी. ऑर गेट काय करतो? दोघांची ॲडिशन करतो. जे इनपुट्स आहेत त्यांचे ॲडिशन करतो म्हणजे ए प्लस बी. तसं या ठिकाणी ए जे काही इनपुट आहे त्याचं काय करेल? तो हा इन्व्हर्जन करेल. बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. जसं ऑरला आपण लक्षात ठेवलं ॲडिशन, अँडला असं लक्षात ठेवलं मल्टिप्लिकेशन, तसं नॉट म्हणजे काय लक्षात ठेवा? इन्व्हर्जन. जो काय करील? एचा बार केली म्हणजे एचं काय करील? तो कॉम्प्लिकेटेड किंवा त्याचं कॉम्प्लिमेंट करील. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बुलियन इक्वेशन समजलं असेल तर आपण आता तिसऱ्या त्या बुलियन इक्वेशनवरनं काय करू शकतो? त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकतो. ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल काय आहे? इनपुट आणि आउटपुट टेबलमध्ये आपल्याला दिसतात. त्याचं जे काही नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. आता इथे एकच इनपुट आहे म्हणजे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात इनपुटच्या? एकतर 0 इनपुट असू शकतं किंवा 1 इनपुट असू शकतं. मग बघूयात 0 इनपुटला काय येईल? आपण बुलियन इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकूयात. ए बार म्हणजे काय? एची व्हॅल्यू आहे इथे 0. 0चं जर बार केला म्हणजे कॉम्प्लिमेंट केलं तर आपल्याला माहिती आहे 0चं कॉम्प्लिमेंट काय येतं असतं? 1. म्हणजे 0चं ॲन्सर काय आलं तुम्हाला? आउटपुट काय आलं? 1. आणि जर वाय इज इक्वल टू ए बार किंवा त्याला ए कॉम्प्लिमेंट म्हणतात तर एची व्हॅल्यू जर 1 असेल तर 1चं काय होईल? कॉम्प्लिमेंट म्हणजे आउटपुट काय येईल? 1चं कॉम्प्लिमेंट काय येतं? 0. म्हणजे काय बघा तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी तुम्ही 0 दिला तर त्याचा आउटपुट येईल 1 आणि 1 दिला तर त्याचा आउटपुट येईल 0. म्हणजे तो काय करतोय? इनपुटचं पूर्णपणे इन्व्हर्जन करतोय. ठीक आहे. नेक्स्ट त्याचा जे काही शेवटचं राहिलं होतं त्याचं लॉजिक. कोणाचं लॉजिक? नॉट गेटचं लॉजिक. आता नॉट गेटचं लॉजिक काय? एकदम सिम्पल आहे. काय म्हणू शकतो तुम्ही? इफ ए इज ट्रू देन बी इज इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स किंवा उलटही लिहू शकतो तुमच्या मनाला वाटेल ते. इफ ए इज फॉल्स किंवा ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स. कसंही लिहा तुम्हाला जे वाटेल, जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते लिहा. आता याचे दोन आपण हे लिहूया, लॉजिक लिहूया. काय लिहा लॉजिक? इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स. आणि दुसरं काय म्हणू शकता तुम्ही अजून? दुसरं लॉजिक, इफ ए इज फॉल्स, जर तुमचा ए फॉल्स असेल देन वाय इज ट्रू. आले लक्षात? म्हणजे आपण जे काही ट्रूथ टेबल आहे त्या ट्रूथ टेबलवरून आपण इथे या ठिकाणी असं लॉजिक तयार केलेलं आहे. समजले सगळ्यांना? आता याचं आपण सिम्पल सर्किट ड्रॉ करून बघूयात. तिन्ही गोष्टी समजल्या, चारही गोष्टी समजल्या तुम्हाला?
बघा सिम्बॉल, त्यानंतर आपण त्याचं बुलियन इक्वेशन पाहिलं. बुलियन इक्वेशन होतं वाय इज इक्वल टू ए बार. ट्रूथ टेबल त्या बुलियन इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू टाकून ट्रूथ टेबल ड्रॉ केलेलं आहे आणि ट्रूथ टेबलवरनं आपण त्याचं लॉजिक लिहिलेलं आहे. लॉजिक काय आहे, इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स, आणि याच्या उलट इफ ए इज फॉल्स देन वाय इज ट्रू. आता याचं सिम्पल सर्किट आपण ड्रॉ करूयात. सिम्पल सर्किट फॉर नॉट गेट. तर नॉट गेटसाठी आपण एक सिम्पल सर्किट ड्रॉ करूयात. आता आपले बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, 0 दिला तर 1 भेटायला पाहिजे आणि 1 दिला तर 0 भेटायला पाहिजे. म्हणजे काय, तुमचा जे काही स्विच आहे, आता आपण इथं इनपुट म्हणून स्विच घेतोय, ठीक आहे. म्हणजे स्विच जर ऑन असेल तर तुमचा LED ऑफ झाला पाहिजे, आणि स्विच जर ऑन असेल तर तुमचा LED जो आहे तो काय झाला पाहिजे, म्हणजे LED म्हणजे आउटपुट आहे बरोबर, आणि स्विच म्हणजे इनपुट आहे. स्विच ऑन असेल तर LED तुमचा काय असला पाहिजे, ऑफ. आणि ह्याच्या उलट जर स्विच ऑफ असेल तर तुमचा LED काय असला पाहिजे, ऑन असला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं आहे. तर आपण आता थोडंसं सर्किट ड्रॉ करूयात. ही बेसिक रिक्वायरमेंट लक्षात घेऊन आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी हे सर्किट ड्रॉ केलेलं आहे. या ठिकाणी मी एक स्विच टाकतो. हा आपला ए इनपुट झाला, म्हणजे ए स्विच झाला इनपुट, आणि इथे आहे LED आउटपुट. इथे आपण व्होल्टेज दिलं आहे, ठीक आहे. आता बघा आपण लगेच ट्रूथ टेबल काढून घेऊयात खालच्या बाजूला, मग आपण त्याची पॉसिबिलिटी चेक करूयात. ट्रूथ टेबलमध्ये आपण इनपुट घेतो आणि आउटपुट घेतो. या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे, ए इज स्विच आहे. या ठिकाणी ए म्हणजे काय, स्विच आहे. हे काय असेल, एक तर ओपन असेल किंवा क्लोज असेल बरोबर. आणि याच्या पर्टिक्युलर जे काय आउटपुट असेल ते आपण चेक करूयात. सगळ्यात अगोदर ए काय आहे, ओपन आहे, ठीक आहे. आपण याला ओपन ठेवूयात, करंट बघूयात फ्लो होतोय की नाही. बघा हे तुम्ही ज्यावेळेस ओपन ठेवताय, हा जो स्विच आहे हा ओपन ठेवला, ओपन ठेवल्यानंतर या ठिकाणी करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. तुमच्या LED मधून इकडे पण करंट फ्लो होईल, पण इकडे आल्यानंतर तुमचं या ठिकाणी स्विच ओपन आहे. ओपन असल्यामुळे या बाजूने करंट फ्लो होणार नाही, आणि मग तो सगळा करंट फ्लो कुठून फ्लो होईल, LED मधून फ्लो होईल थ्रू द रेजिस्टर, आणि मग निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे तुमचा LED काय होईल, या ठिकाणी ऑन होईल. समजलंय. आपण या ठिकाणी म्हणू शकतो का तुमचा LED काय झाला, ऑन झाला. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे, तुमचा ए काय असू शकतो, क्लोज असू शकतो. म्हणजे स्विच जो आहे तो काय असू शकतो, क्लोज असू शकतो. आपण आता बघूयात की करंट कोणत्या डायरेक्शनने फ्लो होतोय, ठीक आहे. आता या ठिकाणी मी स्विचला काय केला, क्लोज केला. स्विच जर क्लोज असेल तर बघा करंट कसा फ्लो होतोय, या डायरेक्शनने आला. आता इथं आल्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट झाला, एक तर LED मध्ये पण जाणार आणि इकडनं पण जाणार. पण आपल्याला करंट जो फ्लो होतोय त्याची बेसिक जी गोष्ट आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की करंट हा नेहमी कुठून फ्लो होतो, ज्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी आहे त्या मार्गे तो काय होतो, पटकन फ्लो होतो बरोबर. त्याप्रमाणे हा करंट जो आहे आता मात्र कुठून फ्लो होईल, सगळा स्विच थ्रू फ्लो होईल, कारण स्विचमध्ये कोणताही रेजिस्टन्स नाही, मात्र LED मध्ये थोडाफार प्रकारात रेजिस्टन्स असतो. त्याचं कारण का, LED ऑन होण्यासाठी किंवा त्याचा आपण काय होणार, त्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज जे आहे ते किती आहे, 0.7 व्होल्ट. म्हणजे त्याला ऑन होण्यासाठी किती व्होल्ट लागतं, 0.7 व्होल्ट इतकं व्होल्टेज लागतं. म्हणजे काही ना काही प्रमाणात तुमचा LED काय करणार आहे, करंटला अपोज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमचा जो काही करंट आहे तो कुठून फ्लो होईल, थ्रू द ए टर्मिनल किंवा ए स्विच. आणि या ठिकाणी अशा प्रकारे त्याचा करंटचा जो फ्लो असेल त्याच्यामुळे तुमचा LED मधून करंटचा फ्लो होईल, मात्र त्या प्रमाणात होणार नाही जेणेकरून तुमचा LED काय होईल, ऑन होईल. म्हणजे तुमचा LED या ठिकाणी काय असेल, ऑफ. आणि म्हणून तुमचा LED ऑफ असेल तर केव्हा तुमचा ए स्विच हा काय असेल, क्लोज असेल तेव्हा. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आला असेल, स्विच ओपन तर तुमचा LED ऑन होतोय, म्हणजे अपोजिट इनपुट आणि आउटपुटमध्ये रिलेशन दिसतंय. तसंच क्लोज जर केलं तर ऑफ होतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, इन्व्हर्जन झालेलं दिसतंय. समजलंय सगळ्यांना. तर या ठिकाणी आपला नॉट गेट ही संपलेला आहे. या ठिकाणी आपण बेसिक गेट्स जे आहेत ते या ठिकाणी संपवलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिराइव्ड गेट म्हणजे काय,
युनिव्हर्सल गेट आपल्याला पाहिजे आहेत, ज्यांचं नाव आहे नॅन्ड गेट आणि नॉर गेट आणि एक्सॉर गेट. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याचे लेक्चर आपण डेरिव्हेटिव्ह गेट पाहूयात.